नमस्कार 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 डिजिटल न्यूज 18 मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आपण आजची सर्वात मोठी बातमी राज्यभरात चाललेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत बघणार आहोत। भरघोस पगारवाढ ते कॅशलेस मेडिकल विमा, कर्मचाऱ्यांना संपानंतर मिळालेल्या या 5 मोठ्या गोष्टी आपण सविस्तर पुढीलप्रमाणे बघणार आहोत। एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला मोठं यश मिळालं आहे। एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही महत्त्वाची मागणी सरकारने मान्य केली आहे। एसटी कर्मचाऱ्यांना पगारात सरसकट 6,500 रुपयांची वाढ होणार आहे। पुढील महिन्यापासून ही वाढ मिळणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांना अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत। पगारवाढ कुणाला कशी मिळणार? एसटी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2021 मध्ये 2500, 4000 आणि 5000 अशी पगारवाढ मिळाली होती। त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे। सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात सरसकट 6500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। मात्र ती मागील पगारवाढीनुसार मिळणार आहे। म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2021 मध्ये 5000 रुपयांची वाढ मिळाली होती त्यांना पगारात आता 1500 रुपये वाढ मिळणार आहे। ज्या कर्मचाऱ्यांना 4000 रुपये वाढ मिळाली होती त्यांना 2500 रुपये वाढ मिळणार आहे। तर 2500 रुपये वाढ झालेल्या कर्मचाऱ्यांना 4000 पगारात मिळणार आहे, अशी माहिती गोपीचंद्र पडळकर यांनी दिली आहे। कर्मचाऱ्यांना आणखी काय मिळालं? मूळ वेतनात सरसकट 6500च्या वाढीशिवाय 2 वर्षापासून जे कर्मचारी निलंबित होते त्यांना पुन्हा कामावर घेण्यात येणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना वर्षभराचा मोफत पास दिला जाणार आहे। कर्मचाऱ्यांची कॅशलेस मेडिकल विम्याची मागणी देखील मान्य करण्यात आली आहे। याशिवाय 193 एसटी डेपोंच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव देखील मान्य करण्यात आला आहे। तसेच सरकार त्या कर्मचाऱ्यांवरील केस मागे घेणार। कामगार नेते किरण पावसकर यांनी देखील या बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानावे लागतील। गोपीचंद्र पडळकर यांनी संपाबाबत आधीच कल्पना दिली आहे। ज्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही गेलो होतो, एसटी कर्मचाऱ्यांना सढळ हस्ते मदत मिळाली आहे। जे कर्मचारी गेल्या 6 महिन्यापासून घरी बसले आहेत, छोट्या केसेस आहेत, 100 रुपयांची किंवा 50 रुपयांची केस असेल, 10-20 रुपयांची केस असेल, त्या सर्व कर्मचाऱ्यांची कारवाई संपून त्यांना कामावर घ्या अशी पद्धतीचा आदेश या बैठकीत देण्यात आला आहे। 2020 पासून 2024 पर्यंतची थकबाकी देखील कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने मिळणार आहे। सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। महाराष्ट्रात ही पहिली वेळ आहे की सर्व 23 संघटनांचे कर्मचारी होते ते सर्व आनंदी झाले आहेत। मी पुन्हा एकदा सरकारचा आभारी आहे, अशी प्रतिक्रिया किरण पावसकर यांनी दिली। यात सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, 250 डेपो आहेत, काही डेपो रिपेअर करायचे आहेत। कर्मचाऱ्यांचे रेस्ट रूम आहेत, ते सर्व रेस्ट रूम रिपेअर केले जातील असं सरकारने सांगितलं आहे, अशी माहिती पावसकर यांनी दिली। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन मिळावं, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता मिळावा, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच घरभाडं भत्ता मिळावा, एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट 5000 रुपयांची वेतनवाढ मिळावी, अशा आंदोलनाच्या प्रमुख मागण्या होत्या। धन्यवाद।